फ्रेंड्स, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर लर्न केलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स बघणार आहोत. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स लर्न करण्याच्या आधी चॅप्टरच्या सुरुवातीला आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन्स ऑफ द सेम टाइप ऑफ वेक्टर्स टू गेट व्हॉट रिझल्टंट वेक्टर म्हणजेच काय का आपण सेम टाइपचे जे काही वेक्टर्स आहेत तर त्या वेक्टरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपण बघितलेली आहे टू ऑब्टेन ऑर टू गेट द रिझल्टंट वेक्टर मिळवण्यासाठी आपण दोन सेम टाइपचे वेक्टरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपण काय केलेले आहे लर्न केलेले आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये काय केलेले आहे बघितलेली आहे. आता त्यानंतरचा जो टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स म्हणजेच काय तर वेक्टरचे काय बघायचे आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन बघायचे आहे. तर काय लिहिणार मग तुम्ही when we multiply vectors of same or different type comma we get new physical quantity which may either be scalar, that is scalar product, or vector that is vector product. काय दिलेलं आहे ते नीट लक्षात घ्या. काय आहे when we multiply vectors of same or different type, ज्यावेळेस आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करत होतो तर त्यावेळेस जे काही वेक्टर पाहिजे आहेत ते आपल्याला ते कसे पाहिजे होते सेम टाइपचे. पण ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे कोणाचे वेक्टरचे तर त्यावेळेस ते वेक्टर जे आहे ते आयदर सेम टाइपचे असतील किंवा डिफरंट टाइपचे असतील. तर मग when असे सेम किंवा डिफरंट टाइपचे वेक्टरचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर त्यातून आपल्याला काय घडणार आहे एक न्यू फिजिकल क्वांटिटी मिळणार आहे. आणि ही जी फिजिकल क्वांटिटी त्या मल्टिप्लिकेशन मधून मिळणार आहे तर ती आयदर काय असणार आहे स्केलर असणार आहे किंवा आयदर काय असणार आहे वेक्टर असणार आहे. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द टाइप्स ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. आता दोन स्केलर म्हणजे एका स्केलर क्वांटिटीला दुसऱ्या स्केलर क्वांटिटीने जर मल्टिप्लाय केलं तर येणारं जे काय आहे तर ते काय मिळणार आहे स्केलर मिळणार आहे. आणि जर एखाद्या स्केलर क्वांटिटीला जर तुम्ही वेक्टर क्वांटिटीने मल्टिप्लाय केले तर तुम्हाला काय मिळणार आहे वेक्टर क्वांटिटी मिळणार आहे. म्हणजेच काय तर एक दोन स्केलरचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज तुम्हाला काय देणार आहे स्केलर देणार आहे. आणि एक स्केलर आणि दुसरा वेक्टर या दोघांचं मल्टिप्लिकेशन मधून तुम्हाला ऑलवेज काय मिळणार आहे तर वेक्टर काय करणार आहे मिळणार आहे. तर मग आता आपण परत डेफिनेशन कडे बोलूया. काय when we multiply vectors of same or different type, दोन डिफरंट किंवा सेम टाइपचे वेक्टर जर आपण काय केलं त्या दोघांचे मल्टिप्लिकेशन जर घेतले तर त्यातून आपल्याला एक नवीन फिजिकल क्वांटिटी काय होणार आहे मिळणार आहे. आता ती फिजिकल क्वांटिटी आयदर काय असणार आहे स्केलर असणार आहे किंवा वेक्टर असणार आहे. आयदर ती काय असणार आहे स्केलर असणार आहे किंवा वेक्टर असणार आहे. मग यामध्ये जे काही आहे तर ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत तो आहे स्केलर प्रोडक्ट. यामध्ये सर्वप्रथम जो काही बघणार आहोत आपण तो आहे स्केलर प्रोडक्ट. मग आता हा स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय असतो ते आपण बघणार आहे. याला स्केलर प्रोडक्ट यालाच आपण काय म्हणतो तर डॉट प्रोडक्ट असे पण काय करतो संबोधतो. त्यालाच आपण डॉट प्रोडक्ट असे पण म्हणतो. द स्केलर प्रोडक्ट or dot product of two non-zero
vectors vector P and vector Q is defined as the product of magnitude of two vectors to the cosine of angle between the two vectors. काय डेफिनेशन नीट लक्ष द्या. द स्केलर प्रोडक्ट, यालाच आपण काय म्हणतो तर डॉट प्रोडक्ट असे म्हणतो. काय आहे मग हा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट? तर त्याच्यासाठी काय पाहिजे, दोन वेक्टर्स पाहिजे. ते दोन वेक्टर मी काय घेतले, एक घेतला वेक्टर पी आणि दुसरा घेतला वेक्टर क्यू. आणि ते कसे पाहिजे, नॉन झिरो, म्हणजे त्यांचे मॅग्निट्यूड जे काही आहे तर ते झिरो नको. झिरो नसलेले वेक्टर्स, त्याचं मॅग्निट्यूड झिरो नाही असे वेक्टर्स घ्यायचे आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. मग आता या दोन वेक्टरचा आपल्याला काय बघायचं आहे, स्केलर प्रोडक्ट बघायचा आहे. त्याला कसं डिफाइन करणार, का हे दोन्ही वेक्टर कसे पाहिजे, नॉन झिरो वेक्टर्स पाहिजे, म्हणजे ज्याचं मॅग्निट्यूड झिरो नको. मग आता काय, द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर, त्याला कसं डिफाइन करणार, तर प्रोडक्ट घेणार कशाचा, त्या दोन वेक्टर जे काय आहे त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा आणि कोणासोबत, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. कोसाइन ऑफ अँगल थिटा, इथं तो जो अँगल घ्यायचा आहे तो काय आहे, थिटा घ्यायचा आहे. कोसाइन ऑफ अँगल थिटा बिटवीन टू वेक्टर्स, त्याचा प्रोडक्ट घेणार कोणासोबत, तर त्या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि त्या दोघांमधील कोसाइन ऑफ अँगल थिटा. म्हणजेच काय, तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू म्हणजेच काय, तर वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोन वेक्टर मधला काय बघायचा आपल्याला, डॉट प्रोडक्ट. इथं काय आहे, डॉट आहे. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. त्याला कसं लिहिणार, प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये लिहिणार. कशाचा, मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. या दोन वेक्टरचं काय घेणार, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी लिहिणार, नंतर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू, नंतर कोणासोबत, कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. कोसाइन ऑफ अँगल किती घ्यायचं, त्या दोघांमधला थिटा, म्हणजे इथे येणार कोसाइन म्हणजे कॉस आणि अँगल किती आहे तो थिटा. म्हणजे काय आलं, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. डेफिनेशन नीट अंडरस्टँड करून घ्या. द स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स पी अँड क्यू इज डिफाइंड ॲज, म्हणजेच काय, हे डॉट प्रोडक्ट वेक्टर पी आणि वेक्टर क्यू चा डॉट प्रोडक्ट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट. म्हणजेच काय, प्रोडक्ट आहे कोणाचा, तर या दोघांचा. कोणते दोघं, मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. ये वेक्टर पी चं मॅग्निट्यूड पी एवढं आणि वेक्टर क्यू चं मॅग्निट्यूड क्यू एवढं आणि कोणाचं प्रोडक्ट आणखीन, कोसाइन ऑफ अँगल थिटा म्हणजे कॉस थिटा. म्हणजे हे झाली टोटल तुमची डेफिनेशन. हा झाला स्केलर प्रोडक्ट. म्हणजे काय, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पी काय आहे, वेक्टर पी चे मॅग्निट्यूड, क्यू काय आहे, वेक्टर क्यू चे मॅग्निट्यूड आणि कॉस थिटा. थिटा काय आहे, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोघांमधील काय आहे, अँगल आहे. ही झाली स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन. नेक्स्ट टॉपिक जो काय बघणार आहोत आपण तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. त्याच्यामध्ये पहिली जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती बघणार आहोत. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स is equivalent to the product of magnitude of one vector with the magnitude of component of other vector in the
डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर काय पहिली कॅरेक्टरिस्टिक्स नीट लर्न करून घेऊ. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर, दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट इज इक्विव्हॅलंट टू. मग आता मी ते दोन वेक्टर घेतली. कोणते दोन वेक्टर, वेक्टर पी आणि दुसरा वेक्टर घेतला वेक्टर क्यू. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्केलर प्रोडक्ट घ्यायचा आहे म्हणजे डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. मग इथं मी घेतला डॉट म्हणजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू म्हणजे या दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट इज इक्विव्हॅलंट टू, इज इक्वल टू घेतला. नंतर द प्रोडक्ट ऑफ काय, तो इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्ट आहे. कोणत्या दोघांचा प्रोडक्ट आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर म्हणजे पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर, त्याचं काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं काय आहे, प्रोडक्ट आहे. मग पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, हा आहे पहिला वेक्टर, आहे दुसरा वेक्टर. पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती, फक्त पी एवढं. आता आपण काय करू, हे डायग्रामॅटिकली काय करू समजून घेऊ. हा वेक्टर काय आहे, वेक्टर पी आहे, वेक्टर पी. हा वेक्टर आहे वेक्टर क्यू. ओके, आता काय केलेलं आहे तुम्ही, हा पी हा जो काय आहे, हा वेक्टर पी हा पहिला वेक्टर आहे, हा वेक्टर क्यू हा दुसरा वेक्टर आहे. पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड तुम्ही राईट केलेलं आहे. म्हणजेच काय, दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, तो काय आहे, प्रोडक्ट आहे. कोणत्या दोघांचा प्रोडक्ट आहे, तर पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड इनटू कोणासोबत, कोणासोबत आणखीन अदर वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ अदर वेक्टर. दुसरा वेक्टर कोणता आहे, क्यू, त्याचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ पी, तो काय असेल, तर तो आपल्याला फाइंड करावा लागेल. त्याच्यासाठी आपण क्यू वरून काय टाकणार, परपेंडिक्युलर टाकणार. परपेंडिक्युलर टाकल्यानंतर इथं काय झाला, अँगल 90 डिग्री. या क्यू आणि पी या दोन वेक्टर मधला अँगल किती आहे, थिटा एवढा आहे. मग आता तुम्ही काय करणार, या क्यू चा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ पी फाइंड करायचा आहे तुम्हाला. म्हणजेच काय, तर ही जी ऍडजस्टंट साइड आहे ती फाइंड करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युला येईल, ही थिटाच्या समोरची म्हणजे ही झाली अपोजिट साइड, ही 90 डिग्रीच्या समोरची म्हणजे ही झाली हायपोटेनियस आणि ही झाली ऍडजस्टंट. तुम्हाला ही साइड फाइंड करायची म्हणजेच काय, ऍडजस्टंट. मग काय वापरणार तुम्ही, कॉस थिटा विच इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. हायपोटेनियस किती आहे, तर क्यू एवढा. मग तुम्ही काय करणार, इथं प्रोडक्ट घेणार, कंपोनंट मिळाला तुम्हाला, मॅग्निट्यूड तुम्हाला काय घ्यायचंय, मॅग्निट्यूड घ्यायचं आहे म्हणून फक्त क्यू घेतला तुम्ही. काय मिळाले, ऍडजस्टंट साइड, ऍडजस्टंट साइड विच इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. काय मिळाली, क्यू कॉस थिटा. मग आता ही जी आहे ती काय मिळाली तुम्हाला, क्यू कॉस थिटा. मग तुम्ही काय लिहिणार, मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ अदर वेक्टर तुम्हाला मिळाले. क्यू वेक्टरचं जे काही कंपोनंट आहे इन द डायरेक्शन ऑफ पी, तो काय आहे, क्यू कॉस थिटा. हे काय आहे, मॅग्निट्यूड आहे त्याचं. मग इथं लिहिणार तुम्ही क्यू कॉस थिटा. मग आता नीट लक्ष द्या, काय नीट लक्ष द्या डेफिनेशन कडे. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, हे दोन वेक्टर आहेत, हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर, त्याचा काय घेतला, स्केलर प्रोडक्ट. म्हणून इथं काय केलेलं आहे, डॉट दिलेला आहे. इज इक्विव्हॅलंट टू म्हणजे इक्वल आहे कशाला, तर प्रोडक्ट घ्यायचा आहे. किती टर्मचा, दोन टर्मचा. कोणते दोन, त्या दोन टर्म, तर पहिल्या जो काही वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे पी, पहिला वेक्टर आहे पी, त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, पी एवढं. नंतर कोणासोबत घ्यायचा आहे त्याचा प्रोडक्ट, तर मॅग्निट्यूड ऑफ कंपोनंट ऑफ अदर वेक्टर, जो दुसरा वेक्टर आहे त्या वेक्टरचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर, तो किती आहे, क्यू कॉस थिटा. मग त्याचा काय लिहिला तुम्ही, मॅग्निट्यूड लिहिले, ते किती आहे, क्यू कॉस थिटा. हे काय झालं त्याचं एक्सप्लेनेशन. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पण आता जर वेक्टर क्यू जर मी काय घेतला, आधी घेतला, आणि वेक्टर पी जर नंतर घेतला, म्हणजे हा पहिला वेक्टर झाला आणि हा दुसरा वेक्टर झाला. मग काय देणार, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, पहिला वेक्टर कोणता आहे, क्यू, त्याचं मॅग्निट्यूड. आता तुम्ही काय करणार, दुसऱ्या वेक्टर जो काही पी वेक्टर आहे त्याचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ क्यू काढायचा आहे तुम्हाला. मग यात पी पासून तुम्ही काय करणार, परत आता हे काय करतो मी, रब करतो. आता पी या वेक्टर पासून तुम्हाला पी या वेक्टरचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ क्यू फाइंड करायचा आहे. म्हणून पी पासून तुम्ही काय टाकणार, परपेंडिक्युलर टाकणार. ओके, म्हणजे हा झाला 90 डिग्रीचा अँगल, हा आहे थिटा, ही झाली हायपोटेनियस, याच्या समोर 90 डिग्रीच्या समोरची ही झाली हायपोटेनियस. आणि आता हा अँगल थिटा ही झाली त्याची अपोजिट साइड आणि ही काय झाली त्याची ऍडजस्टंट साइड.
मग आता तुम्हाला कोणती साइड काढायची, ही साइड काढायची आहे ना, काय तर कंपोनंट ऑफ पी काढायचा आहे, इन द डायरेक्शन ऑफ क्यू काढायचा आहे, म्हणजे ही काढायची आहे तुम्हाला. मग परत तुम्ही काय वापरणार, कॉस, म्हणजे काय येईल मग कॉस थिटा विच इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. पण आता या ठिकाणी हायपोटेन्यूज जो आहे तो काय आहे, पी आहे. मग तुम्ही काय करणार, कारण त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे आपल्याला. मग काय येणार, कॉस थिटा विच इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन पी. मग हा पी इकडे डिवाइड आहे, तिकडे गेलो मल्टिप्लाय होणार, म्हणजेच काय ही जी मिळाली तुम्हाला ती काय मिळणार आहे, तर पी कॉस थिटा. मग इथं लिहिणार त्याचा प्रोडक्ट कशासोबत, तर पी कॉस थिटा सोबत. हा झाला कंपोनंट. कंपोनंट कोणाचा कंपोनंट, तर पी या वेक्टरचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ क्यू. आणि इथे हा काय झाला कंपोनंट कोणाचा, तर क्यू या वेक्टरचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ पी. आणि हा झाला कंपोनंट पी या वेक्टरचा कंपोनंट इन द डायरेक्शन ऑफ क्यू. तर ही जी काय आहे ती आहे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्केलर प्रोडक्ट. मग आता दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची, तर ती आहे द स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह, म्हणजे स्केलर प्रोडक्ट काय आहे, तर कम्युटेटिव्ह आहे. कम्युटेटिव्ह आहे म्हणजेच काय, तर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू, स्केलर प्रोडक्ट म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट वेक्टर पी आणि वेक्टर क्यू चा डॉट प्रोडक्ट विच इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी. म्हणजेच काय, यांची ऑर्डर जरी चेंज केली तरी त्याला काही फरक पडत नाही, ते जरी ते दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहे. दॅट इज कम्युटेटिव्ह. स्केलर प्रोडक्ट काय आहे, तर कम्युटेटिव्ह आहे. कम्युटेटिव्ह आहे म्हणजेच काय, पी डॉट क्यू घेतला काय आणि क्यू डॉट पी घेतला काय, दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आणि थर्ड जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे द स्केलर प्रोडक्ट obeys distributive law. The scalar product obeys distributive law of multiplication. Distributive law of multiplication. तर स्केलर प्रोडक्ट काय करतो, ओबे करतो. कसा आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. काय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, फॉर एक्झाम्पल काय घेतलं मी, वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस वेक्टर सी घेतला, तर काय येणार आहे, पहिल्या वेक्टरचा प्रोडक्ट या वेक्टरनी या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय लिहिणार तुम्ही, वेक्टर ए डॉट वेक्टर बी प्लस साइन, तसंच ए वेक्टरचा सी वेक्टर सोबत डॉट प्रोडक्ट वेक्टर ए डॉट वेक्टर सी. हे काय झालं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजेच काय, वेक्टर ए डॉट इंटू ब्रॅकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी. पहिल्यांदा काय करणार, ए चा डॉट प्रोडक्ट बी सोबत प्लस ए चा डॉट प्रोडक्ट सी सोबत. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि स्केलर प्रोडक्ट काय करतो, तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो, फॉलो करतो. थर्ड जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्केलर प्रोडक्टची ती आपण बघणार आहोत. काय, द स्केलर प्रोडक्ट obeys distributive law of multiplication. Distributive law of multiplication. काय आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, तर काय, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर विच इज इक्वल टू, म्हणजेच काय, जे काही मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत तो काय डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. म्हणजेच काय, तर आता वेक्टर पी च क्यू सोबत डॉट प्रोडक्ट वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस साइन, तसंच वेक्टर पी च वेक्टर आर सोबत डॉट प्रोडक्ट वेक्टर पी डॉट वेक्टर आर. हे काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि स्केलर प्रोडक्ट हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करतो, फॉलो करतो, ओबे करतो. दिस इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर स्केलर प्रोडक्ट, सॉरी
थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स बघितली आपण ती काय आहे, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्विव्हॅलंट टू प्रोडक्ट ऑफ वन वेक्टर with the magnitude of component of other vector in the direction of first vector, that is vector p dot vector q which is equal to p into bracket q cos theta. नंतर the scalar product is commutative. scalar product चा जो काय आहे तो काय आहे, कम्युटेटिव्ह आहे. नंतर the scalar product obeys the distributive law of multiplication. scalar product काय करतो, तर distributive law जो काय आहे मल्टिप्लिकेशनचा तो काय करतो, ओबे करतो. आणि फोर्थ जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, the special cases, the special cases of scalar product, the special cases of scalar product. आता स्केलर प्रोडक्ट माहिती आहे आपल्याला, कसा लिहितो आपण, वेक्टर p डॉट वेक्टर q which is equal to pq cos थीटा. p काय आहे, मॅग्निट्यूड आहे वेक्टर p चं, q काय आहे, मॅग्निट्यूड आहे वेक्टर q चं, आणि cos थीटा हा काय आहे, तर त्यांच्या मधला कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम, या दोन वेक्टर मधला अँगल थीटा. मग आता याच्या मधली जर पहिली केस कन्सिडर केली, सपोज काय केलेलं आहे, हे दोन वेक्टर आहेत, किती वेक्टर आहेत, हे दोन वेक्टर आहेत. आता हा जो काय आहे थीटा, हा थीटा इफ थीटा इज इक्वल टू 0, जर हा थीटा जर 0 असेल तर, थीटा जर 0 असेल तर म्हणजेच काय, तर दॅट इज द टू वेक्टर्स आर पॅरलल. दोन वेक्टर काय असतील, पॅरलल असतील. आता काय केलं मी, सपोज हा वेक्टर घेतला, हा वेक्टर काय आहे, वेक्टर p आहे, आणि हा जो वेक्टर आहे हा वेक्टर काय आहे, q आहे. जर आता असं जर घेतलं तर या दोघांमधला अँगल किती होईल, 90 डिग्री. असं जर घेतलं तर या दोघांमधला अँगल किती होईल, 180 डिग्री. नीट लक्ष द्या, जे काही याचे जो काही हेड आहे तर ते काय झाली, त्याची डायरेक्शन झाली वेक्टरची. हा वेक्टर p आहे, हा वेक्टर q आहे. आता या दोघांमधला अँगल जर घेतला मी तर या हा किती झाला, 90 डिग्री. ओके, आपल्याला किती पाहिजे, अँगल 0. म्हणजेच काय, तर हे पूर्ण काय करावं लागणार आहे, कोइन्साइड घ्यावा लागणार आहे मला. ओके, मग आता या दोघांची डायरेक्शन पण काय झाली, सेम झाली. पण आता या दोघांमधला अँगल किती झाला, 0. म्हणजे हे दोन्ही वेक्टर जे आहे ते काय आहे, एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणून इथं म्हटलेलं आहे टू वेक्टर्स आर पॅरलल. अँगल त्या दोघांमधला अँगल जर 0 आहे म्हणजेच काय, तर ते दोन वेक्टर्स काय आहे, एकमेकांना पॅरलल आहे. आता अँगल 0, तर इथं थीटाची व्हॅल्यू तुम्ही काय टाकणार, 0 टाकणार. मग काय येईल आन्सर पहा, वेक्टर p डॉट वेक्टर q which is equal to pq cos थीटाची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही, 0. आता तुम्हाला माहिती आहे cos 0 किती आहे, तर 1 आहे. मग तुम्ही काय लिहिणार, वेक्टर p डॉट वेक्टर q which is equal to pq. याचा अर्थ काय झाला, तर i डॉट i कॅप which is equal to j कॅप डॉट j कॅप which is equal to k कॅप डॉट k कॅप which is equal to 1. मग आता cos 0 म्हणजेच काय, cos 0 ची व्हॅल्यू आहे 1. 1 into pq म्हणजेच काय आलं, फक्त pq. याच्यावरून आपल्याला काय समजलं का, युनिट वेक्टर जे काय आहेत तर त्याचा स्वतःशीच जर डॉट प्रोडक्ट घेतला आपण तर तो किती असणार आहे, 1 असणार आहे. आणि हे तुम्ही काय करायचं आहे, ध्यानात धरायचं आहे, आणि हे इम्पॉर्टंट आहे खूप. i डॉट i which is equal to j कॅप डॉट j कॅप which is equal to k कॅप डॉट k कॅप is equal to 1. म्हणजे कोणत्याही युनिट वेक्टरचं त्याच वेक्टर सोबतचं जे काही डॉट प्रोडक्ट आहे तो इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे, आणि अदरवाइज काय असणार आहे, 0. नंतर जी काही सेकंड केस आपल्याला बघायची आहे ती आहे इफ थीटा which is equal to 90 डिग्री. थीटा काय असेल, 90 असेल, तर त्यावेळेस आपल्याला बघायचं आहे दॅट इज, आता काय केलेलं आहे, हा वेक्टर p आहे, हा वेक्टर q आहे, आणि यांच्या दोघांमधला अँगल किती आहे, 90 डिग्री. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना काय झाले, अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे हे दोन्ही वेक्टर एकमेकांना काय झाले, तर परपेंडिक्युलर झाले. मग इथं काय लिहिणार तुम्ही, दॅट इज द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. हे जे दोन वेक्टर असणार आहेत ते काय असणार आहे, एकमेकांना तर परपेंडिक्युलर असणार आहे.
मग आता तुम्ही काय करणार, दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये काय करणार, तर आपल्याला एक्सप्रेशन काय आहे, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू किती टाकणार 90, मग कॉस 90 किती आहे, पी क्यू कॉस 90, कॉस 90 किती आहे तर 0 आहे. मग आता हे काय होणार, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू 0, म्हणजे या दोघांची जो काही प्रोडक्ट आला तो काय आला 0, कारण cos 90 किती आहे 0, 0 इंटू पी क्यू म्हणजे किती झालं 0, म्हणजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू 0 कधी, ज्यावेळेस थिटा किती असेल 90 डिग्री असेल. म्हणजे हा वेक्टर पी आहे आणि हा वेक्टर क्यू आहे, हे दोन्ही वेक्टर मधला अँगल 90 डिग्री असेल तर त्यांच्या मधला डॉट प्रोडक्ट किती असणार आहे तर 0 असणार आहे. म्हणजेच काय, जर दोन वेक्टर मधला डॉट प्रोडक्ट 0 असेल तर ते दोन वेक्टर्स एकमेकांना काय असतील तर परपेंडिक्युलर असतील. यावर तुम्हाला एमसीक्यू येऊ शकतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी किंवा बोर्ड साठी सुद्धा, त्याच्यावर काय असणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहे. तर हे व्यवस्थित अंडरस्टँड करा. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट इक्वल टू 0 येतोय म्हणजे ते दोघांमधला अँगल किती आहे 90 डिग्री, म्हणजे ते दोघं एकमेकांना काय आहेत परपेंडिक्युलर. यावरून आपल्याला काय समजलं का, वेक्टर युनिट वेक्टर आय कॅप डॉट जे कॅप विच इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप विच इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप विच इज इक्वल टू 0. म्हणजेच काय, आय चा डॉट प्रोडक्ट जेशी, जे चा डॉट प्रोडक्ट केशी आणि के चा डॉट प्रोडक्ट आयशी जर असेल तर तो काय असणार आहे इक्वल टू 0 असणार आहे. हे कसं तर ते तुम्ही ध्यानात घ्या. फॉर एक्झाम्पल काय असेल, आता हे जे तीन वेक्टर्स आहेत हे आपल्याला माहिती युनिट वेक्टर्स आणि ते काय आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम नुसार. मग आता हा एक्स ऍक्सिसच्या अलोंगचा वेक्टर युनिट वेक्टर आय कॅप, वाय ऍक्सिसच्या अलोंगचा युनिट वेक्टर जे कॅप आणि झेड ऍक्सिसच्या अलोंगचा युनिट वेक्टर तर के कॅप असणार आहे. म्हणजे हे तिन्ही पण एकमेकांना काय आहेत परपेंडिक्युलर. म्हणजे आय डॉट जे या दोघांमध्ये या दोघांची डायरेक्शन काय आहे एकमेकांना परपेंडिक्युलर. हा आणि हा हे दोन्ही वेक्टर एकमेकांना काय झाले परपेंडिक्युलर, म्हणजे या दोघांमधला अँगल किती झाला 90 डिग्री. या दोघांचा 90 डिग्री असेल तर त्यांचा स्केलर प्रोडक्ट जो असणार आहे तो किती असणार आहे 0 असणार आहे. स्केलर प्रोडक्टलाच काय म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट म्हणतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे आय कॅप डॉट जे कॅप विच इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप विच इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप विच इज इक्वल टू 0. म्हणजे या दोघांमधला अँगल 90 डिग्री, या दोघांमधला अँगल 90 डिग्री आणि या दोघांमधला अँगल 90 डिग्री आणि हे वेक्टर आहे. आता या दोन वेक्टरचा प्रोडक्ट जर घेतला याच्यामधला अँगल किती आहे 90, म्हणजेच काय तर आय डॉट जे किती येणार आहे 0, जे डॉट के किती येणार आहे 0, के डॉट आय किती येणार आहे 0 येणार आहे. नंतर जी काही थर्ड जी काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामधली स्पेशल केसेस मधली तर ती आहे इफ थिटा विच इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे दोन वेक्टर आहे त्या दोन वेक्टर मधला अँगल जर 180 डिग्री असेल तर आता पहा हा पी वेक्टर आहे, आता हा क्यू वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर आणि याच्यामधला अँगल किती झाला 90 डिग्री. आता 180 पाहिजे असेल तर मला काय करावं लागणार आहे असं करावं लागणार आहे. म्हणजे आता या दोघांमधला अँगल किती होणार आहे तर 180 डिग्री होणार, 180 डिग्री होणार आहे. लाईक दिस. हा जो काही अँगल आहे या दोन वेक्टर मधला वेक्टर पी आणि वेक्टर क्यू या दोघांमधला अँगल किती झाला तर 180 डिग्री. 180 डिग्री झाले म्हणजे याची डायरेक्शन कुठे आहे या साईडला, याची डायरेक्शन कुठे आहे या साईडला. म्हणजे डायरेक्शन काय झाली अपोजिट. म्हणजेच काय हे काय झाले तर अँटी पॅरलल, काय अँटी पॅरलल आहेत किंवा एकमेकांचे काय आहेत अपोजिट आहेत. त्याला तर आपण काय म्हणतो अपोजिट. हे दोन्ही वेक्टर एकमेकांचे काय झाले अपोजिट आहेत किंवा मग काय म्हणणार तुम्ही त्याला तर अँटी पॅरलल.
त्यांची जी डायरेक्शन असणार आहे ती काय असणार आहे, अपोजिट, दॅट इज अँटी पॅरलल. म्हणजे पॅरलल म्हणजे त्यांची डायरेक्शन सेम आहे, अँटी पॅरलल म्हणजे त्यांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. मग आता थिटा इज इक्वल टू 180 डिग्री या एक्सप्रेशन मध्ये जर तुम्ही टाकलं तर काय येणार आहे, एक्सप्रेशन कुठे आहे या ठिकाणी. ओके, मग काय करणार तुम्ही, टाकणार काय, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी क्यू कॉस 180 डिग्री. आता हे 180 जर अँगल घेतला तुम्ही, थिटा किती घेतला, 180 जर घेतला तर काय येईल, कॉस 180. कॉस 180 किती आहे, -1 पी क्यू इंटू -1 म्हणजे काय येईल, मायनस पी क्यू. म्हणजे काय भेटणार तुम्हाला, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू मायनस पी क्यू. तर काय आहे, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर घेतला तुम्ही आणि त्यांच्यामधला अँगल जर 180 डिग्री असेल तर ते काय येणार आहे, मायनस पी क्यू एवढं येणार आहे. आता नंतरची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ती आहे इफ, फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स, इफ वेक्टर पी विच इज इक्वल टू वेक्टर क्यू विच इज इक्वल टू देन वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी स्क्वेअर विच इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. काय आहे, जर दोन वेक्टर्स इक्वल असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे, इक्वल टू देअर मॅग्निट्यूड असणार आहे. दोन वेक्टर इक्वल आहेत म्हणजेच काय, त्यांच्यामधला अँगल किती झाला, 0 झाला. 0 झाला म्हणजेच काय, तर हे इक्वल टू काय येणार आहे, cos 0. cos 0 काय असणार आहे, 1. दोन वेक्टर इक्वल आहे, आपण हे लर्न केलेलं आहे. दोन वेक्टर इक्वल असतील तर त्यांच्यामध्ये ते दोन्ही काय असतील, एकमेकांना पॅरलल असतील. पॅरलल आहे म्हणजे त्यांच्यामधला अँगल किती झाला, तर 0 डिग्री झाला. मग cos 0 झाला. याला कसं रिप्रेझेंट करणार तुम्ही, पी डॉट क्यू विच इज इक्वल टू, याला कसं रिप्रेझेंट करतो आपण, पी क्यू कॉस थिटा. दोन वेक्टर इक्वल आहे म्हणजेच काय, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि त्यांची डायरेक्शन पण काय आहे, सेम आहे. डायरेक्शन कधी सेम असेल, ज्यावेळेस ते एकमेकांना पॅरलल असतील. आणि जर पॅरलल असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांच्यामधला अँगल किती असणार आहे, तर 0 असणार आहे. मग cos थिटा काय होणार तुमचा, 0. म्हणजे पी क्यू cos 0 किती आहे तुमचा, 1. मग वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू काय येणार, पी क्यू येणार. पण तुम्हाला माहिती काय, का वेक्टर पी आणि वेक्टर क्यू काय असणार आहे, इक्वल असल्यानंतर पी चे मॅग्निट्यूड आणि क्यू चे मॅग्निट्यूड या दोघांचे पण मॅग्निट्यूड काय असणार आहे, सेम. म्हणजेच काय, तर पी विच इज इक्वल टू क्यू, दोघांचा मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे. म्हणजे काय येईल मग, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू क्यू च्या जागी पी पुट केला तर काय येईल, पी स्क्वेअर. आणि पी च्या जागी क्यू पुट केला तर काय येणार आहे, क्यू स्क्वेअर. म्हणजे हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे नंतरची कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत ती आहे इफ वेक्टर पी विच इज इक्वल टू, आता पी वेक्टर दाखवायचा असताना आपण कसं लागणार, रेक्टेंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज करून. रेक्टेंग्युलर कंपोनंट्स मध्ये दाखवायचं असेल तर कसं दाखवणार, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप. तसंच क्यू वेक्टरला कसं दाखवणार, वेक्टर क्यू विच इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप, अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर वेक्टर प्रूव्ह काय करायचं आहे, इथे लिहा, टू प्रूव्ह वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर सिंपली तुम्ही काय करणार, या दोघांचं काय घेणार, डॉट प्रोडक्ट घेणार. मग पहिले लिहिणार तुम्ही वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू विच इज इक्वल टू, वेक्टर पी पूर्ण लिहून घेणार, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप इंटू सेकंड ब्रॅकेट, त्यांचं दोघांचं काय आहे, डॉट प्रोडक्ट. मग इथं डॉट लिहिणार तुम्ही. नंतर काय लिहिणार, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. मग आता तुम्ही काय करणार, हा पहिला कॉम्पोनंट इंटू हे पूर्ण ब्रॅकेट त्याला काय करणार, मल्टिप्लाय करणार. मग काय येणार तुमचं, पी एक्स आय कॅप डॉट इंटू ब्रॅकेट क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. म्हणजे ही टर्म पूर्ण त्याला हा ब्रॅकेट मल्टिप्लाइड प्लस दिस टर्म हा ब्रॅकेट त्याला मल्टिप्लाइड प्लस दिस टर्म हा ब्रॅकेट त्याला काय मल्टिप्लाइड प्लस साइन. नेक्स्ट टर्म काय आहे, पी वाय जे कॅप डॉट, त्याचा डॉट प्रोडक्ट कोणासोबत, या ब्रॅकेट सोबत, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. मग आता
ही टर्म झाली, ही टर्म इंटू दिस ब्रॅकेट प्लस दिस टर्म इंटू दिस ब्रॅकेट. आता कोणती राहिली ही टर्म, मग इथं लिहिणार प्लस साइन पी झेड के कॅप इंटू ब्रॅकेट, ही टर्म पूर्ण लिहिणार. काय येणार ती क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता तुम्ही काय करणार, या पी एक्स आणि प्रत्येक टर्मला काय करणार तुम्ही मल्टिप्लाय करून घेणार. मग आता इथं पहा, इथं आय कॅप इथं आय कॅप आणि त्यांचा काय आहे डॉट प्रोडक्ट. मग तुम्ही काय करणार, हा पी एक्स इंटू क्यू एक्स इथं लिहिणार पी एक्स क्यू एक्स इंटू ब्रॅकेट आय डॉट आय कॅप डॉट आय कॅप प्लस. आता इथे परत पी एक्स आय कॅपचं मल्टिप्लिकेशन कोणासोबत आहे क्यू वाय जे. मग आता हा पी एक्स आणि हा क्यू वाय इथं लिहिणार पी एक्स क्यू वाय. आता आय चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत आहे डॉट प्रोडक्ट कोणासोबत जे सोबत. मग इथं ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आय कॅप डॉट जे कॅप प्लस पी एक्स चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत क्यू झेड. मग इथं लिहिणार पी एक्स क्यू झेड. आय कॅपचं मल्टिप्लिकेशन डॉट प्रोडक्ट कोणासोबत के कॅप सोबत. मग आय कॅप डॉट के कॅप प्लस पुढची टर्म काय आहे पी वाय जे कॅप. आता पी वाय जे कॅपनी या प्रत्येक टर्मला काय करणार मल्टिप्लाय करून घेणार. पी वाय इंटू क्यू एक्स काय येईल पी वाय क्यू एक्स. आता जे कॅप इंटू आय कॅप डॉट मध्ये काय लिहिणार जे कॅप डॉट आय कॅप प्लस पी वाय जे कॅप इंटू क्यू वाय जे कॅप. मग इथं पी वाय इंटू क्यू वाय इथं लिहिणार पी वाय इंटू क्यू वाय आणि जे युनिट वेक्टर आहे त्यांचा काय येणार डॉट प्रोडक्ट म्हणजे जे कॅप डॉट जे कॅप. जसं मल्टिप्लिकेशन करतो आपण तसंच करायचं आहे. प्लस आता पी वाय चं जे कॅपचं मल्टिप्लिकेशन क्यू झेड के कॅप सोबत. मग इथं काय येईल पी वाय क्यू झेड आणि जे कॅप डॉट के कॅप इंटू ब्रॅकेट जे कॅप डॉट के कॅप प्लस पी झेड चं मल्टिप्लिकेशन या प्रत्येक टर्मला काय करायचं पी झेड के ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय येईल ते मग पी झेड क्यू एक्स इथं के कॅप डॉट आय कॅप के कॅप डॉट आय कॅप. आता पी झेड के चं मल्टिप्लिकेशन क्यू वाय जे कॅप सोबत. मग पी झेड इंटू क्यू वाय इथं लिहिणार प्लस पी झेड इंटू क्यू वाय के कॅप डॉट जे कॅप इंटू ब्रॅकेट के कॅप डॉट जे कॅप प्लस. आता परत पी झेड चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत क्यू झेड सोबत. काय येईल मग ते पी झेड क्यू झेड के कॅप डॉट के कॅप म्हणजे पी झेड के चं मल्टिप्लिकेशन क्यू झेड के सोबत पी झेड इंटू क्यू झेड पी झेड क्यू झेड आणि के कॅप डॉट के कॅप ब्रॅकेट मध्ये लिहिणार विच इज इक्वल टू. आता तुम्हाला एक टर्म शिकलेली आहे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण काय शिकलेलो आहोत आय कॅप डॉट आय कॅप विच इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप विच इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप विच इज इक्वल टू 1. म्हणजे युनिट वेक्टरचं इट सेल्फ मल्टिप्लिकेशन जे काय आहे ते किती घेतलं तुम्ही 1. ही कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेली आहे. नंतर आय कॅप डॉट जे कॅप विच इज इक्वल टू जे डॉट के कॅप विच इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप विच इज इक्वल टू काय असते 0. म्हणजेच काय तर डॉट प्रोडक्ट मध्ये युनिट वेक्टरचं इट सेल्फ मल्टिप्लिकेशन जर असेल तर सेम युनिट वेक्टर आय कॅपचं आय कॅप सोबत जे कॅपचं जे कॅप सोबत आणि के कॅपचं के कॅप सोबत जर स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट असेल तर ते इक्वल टू काय असणार आहे 1. आणि अदरवाइज कोणतंही डॉट प्रोडक्ट असेल आयचा जे सोबत असेल जेचा के सोबत असेल किंवा के चा आय सोबत असेल डॉट प्रोडक्ट तो इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. मग आता तुम्ही टाकणार काय येणार इथं हे यूज करणार तुम्ही काय येईल मग हे px which is equal to px qx which is equal to i dot I किती आहे 1. मग इथं लिहिणार 1 प्लस py सॉरी px qy इथं काय आहे i dot j किती आहे 0. मग इथं काय लिहिणार तुम्ही 0. हे 0 झालं म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय केलं तर हे काय येणार आहे 0 प्लस px qz i dot k. आता तुम्ही माहिती का डॉट प्रोडक्ट हा काय आहे कम्युटेटिव्ह आहे म्हणजे k डॉट i लिहिलं काय आणि i डॉट k लिहिलं काय तरी आन्सर किती येणार आहे तर त्याचं 0 येणार आहे. मग काय असणार आहे ही जी टर्म आहे इथं i डॉट k ही किती झाली 0 इंटू px qz ही काय असणार आहे 0 असणार आहे प्लस py इंटू qx j डॉट i कॅप. आता i डॉट j कॅप घेतला काय आणि j डॉट i कॅप घेतला काय या दोघांचं काय आहे डॉट प्रोडक्ट काय आहे कम्युटेटिव्ह आहे म्हणजे i डॉट j इक्वल टू j डॉट i आणि i डॉट j ची किंमत 0 आहे म्हणजे j डॉट i ची पण किती असणार आहे 0 म्हणजे ही टर्म आहे ही झाली 0.
ही पी वाय क्यू एक्स ची टर्म आहे ती काय झाली 0, नंतर प्लस पी वाय क्यू वाय जे डॉट जे असेल तर काय येणार तुम्ही 1, म्हणजे इथं किती येणार 1 प्लस जे डॉट के किती आहे 0 प्लस पी झेड क्यू एक्स के डॉट आय किती आहे 0 प्लस पी झेड क्यू वाय किती आहे के डॉट जे किती आहे 0 प्लस पी झेड क्यू झेड इंटू ब्रॅकेट के डॉट के चा के शी जर डॉट प्रोडक्ट असेल तर काय येणार ते 1 येणार आहे. मग विच इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला पी एक्स क्यू एक्स 1 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय येईल फक्त पी एक्स क्यू एक्स प्लस हे 0 राईट करायची गरज नाही, नंतर काय येणार फक्त पी वाय क्यू वाय इंटू 1 म्हणजे फक्त पी वाय क्यू वाय पी झेड इंटू क्यू झेड प्लस पी झेड इंटू क्यू झेड कोणत्या याला 1 ने मल्टिप्लाय केलं तर आहे तोच येतो म्हणजे पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं तर प्रूव्ह करायचं होतं. इथं वेक्टर प्रोडक्ट मध्ये ध्यानात धरताना काय ध्यानात धरायच्या या गोष्टी ध्यानात धरायच्या. फक्त स्केलर प्रोडक्ट असेल वेक्टर प्रोडक्ट नाही स्केलर प्रोडक्ट असेल तर डॉट प्रोडक्ट असेल तर युनिट वेक्टरचा त्याच्या सोबतचा डॉट प्रोडक्ट असेल तर 1 म्हणजेच काय आय डॉट आय जे डॉट जे आणि के डॉट के विच इज इक्वल टू 1 असेल आणि अदरवाइज कोणता असेल आय डॉट जे असेल जे डॉट के असेल के डॉट आय असेल असं कोणते असेल आय डॉट आय म्हणजेच काय युनिट वेक्टरचं इट सेल्फ डॉट प्रोडक्ट जर असेल तरच 1 घेणार तुम्ही, अदरवाइज सगळे काय घेणार 0 घेणार. म्हणून इथं पहा फक्त आय डॉट आय 1 घेतलेला आहे, नंतर जे डॉट जे 1 घेतलेला आहे आणि नंतर के डॉट के 1 घेतलेला आहे आणि बाकी सगळे काय राहणार आहे तुमचे तर 0 होणार आहे.